नमस्कार, गुड मॉर्निंग. राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. काल मस्तपैकी भरलेलं पापलेट वगैरे खाऊन झालेलं आहे आणि मस्तपैकी रात्री झोपून गेलो, कारण हर्षितला, मला आणि मिस्टरना, आम्हाला तिघांनाही भरलेलं पापलेट हा प्रकार फार आवडतो. सो कालची कामं संपली आणि आज मी खूप एक्साइट आहे जाण्यासाठी, आणि कारण लग्न सराईत आहे त्यामुळे खूप सारी धमाल होणार आहे. आणि लग्न म्हटलं की आपण आपले जे परिजन आहेत त्यांना आपण भेटतो, लग्नाच्या निमित्ताने का होईना पण आपण बऱ्याच जणांना भेटतो. ह्याचा मला सर्वात जास्त आनंद होतो, कारण आजकाल कसं झालेलं आहे की मुलांना आपले रिलेटिव्स कोण आहेत, म्हणजे आपले मामा मामी, काका काकी, आजी आजोबा, हे सगळं रिलेशन्स जे आहेत ते माहिती नाही आहे. कारण कसं झालंय, मुलं आणि आपण सुद्धा आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढे आपण बिझी झालेलो आहोत, आपली कामं, मुलांची शाळा किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपण एकमेकांना तेवढा वेळ देत नाही. पण लग्न म्हटलं की त्या निमित्ताने आपण एकमेकांना भेटतो, आणि त्या भेटल्यानंतर आपण काही जणांना खूप लहानपणी बघितलेलं असतं. म्हणजे आपल्या टायमाची गोष्ट अशी होती की आपले आई वडील आपल्याला प्रत्येक लग्नामध्ये किंवा रिलेटिव्सकडे घेऊन जायचे, परंतु आजची जी जनरेशन आहे त्यांना हे रिलेटिव्स हे प्रकारच खूप कमी माहिती आहेत. कारण आपल्याकडेच तेवढा वेळ नसतो की आपण रिलेटिव्सला जाऊन भेटू, त्यांच्याशी गप्पा मारू वगैरे सर्व गोष्टी. त्यामुळे मला लग्नाला पायथवी दोन गोष्टीमुळे मला प्रचंड आनंद होतो की एकतर त्यानिमित्ताने जुन्या ज्या साड्या आहेत, म्हणजे ज्या साड्या मी, म्हणजे मला ऑब्व्हियसली तुमच्या सर्वांबरोबर सुद्धा असं होतच असेल की सर्व लेडीज बरोबर असं होतच असेल की आपण एखाद्या ठिकाणी गेलो की आपल्याला तिकडच्या साड्या वगैरे आवडतात, मग आपण विकत घेतो. ह्या लग्नाला वापरता येईल, आवडली म्हणून घेतो, परंतु नंतर आपण तिथे घालत नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा लग्न असतं कोणाचं, त्या टायमाला आपल्या ज्या ठेवणीतल्या साड्या असतात किंवा खूप कमी टायमाला अशा वापरलेल्या साड्या असतात ना, त्या टायमाला वापरल्या जातात, कारण त्या साड्यांना सुद्धा हवा लागणं फार गरजेचं असतं. सो असं तर मी मध्ये मध्ये माझ्या ज्या साड्या असतात त्या नाही वापरत, तरी हवा देण्यासाठी ह्या बाहेर काढत असते कपाटातून. परंतु मी तेच म्हटलं ना, लग्न म्हटलं की मला खूप आवडतं, कारण त्यानिमित्ताने म्हणजे साड्यांचं जे कलेक्शन आहे ते बाहेर पडतं. आणि ह्या टायमाला जी थीम आहे थोडीशी, जी साऊथ इंडियन थीम आहे, सो मी माझ्याकडे ऑलरेडी एक साडी होती, तर तीच साडी मी तेव्हा वापरणार आहे. आणि त्यानंतर हर्षित सुद्धा आणि हर्षितचे बाबा सुद्धा, ते सुद्धा एका वेगळ्याच अटायरमध्ये असणार आहेत. आणि आज सबंध दिवस, ऑब्व्हियसली आज संध्याकाळची ट्रेन आहे. आज जी ट्रेन आहे ती 8:50ची ट्रेन आहे, आणि त्याच्यामुळे बरीच सारी कामं आहेत. कारण 8:50ची ट्रेन असल्यामुळे आम्ही काही लवकर आमचं जेवण होत नाही. आम्हाला जेवण हे 9, 9:15 पर्यंत आम्ही जेवतो. परंतु आज जेव्हा ट्रेनमधनं जायचं आहे तेव्हा काहीतरी बनवून न्यावं लागेल. सो त्याच्यामुळे आज बनवणार आहे व्हेज फ्राईड राईस. आम्ही सहसा 8:30, 9 पर्यंत जेवतो, परंतु 8:50ची ट्रेन असल्यामुळे जातानाच गाडीमध्ये खायला काहीतरी घेऊन जाणार आहे. सो काय बनवायचा हा विचार चाललेला. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे जी माझी मैत्रीण आहे पू, जिला मी लाडाने पू म्हणतो, सो तिने घेतलेली आहे गाडी, आणि त्याची सी ट्रीट मला आज देणार आहे. सो ती आणि मी, माझ्या खूप साऱ्या मित्रमैत्रिणी आहेत, स्कूल फ्रेंड आहेत, कॉलेज फ्रेंड आहेत, पण प्रत्येक जण आपापल्या व्यापात असल्यामुळे खूप जास्त आमचं भेटणं होत नाही. सो हीच माझी आहे जी क्लोज फ्रेंड आहे. सो ती आणि मी आज आम्ही लंचसाठी जाणार आहोत. सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन की ती मला कुठे घेऊन जाणार आहे. ते मला काही माहीत नाहीये, फक्त तिने मला सांगितलेलं आहे की एक 11:30, 12 वाजता मला भेट, मग आम्ही दोघं एका ठिकाणी भेटणार आहोत ठाण्यामध्येच, आणि तिकडनं आम्ही लंचसाठी जाणार आहोत. त्याच्यानंतर माझ्या बॅग्स तुम्ही बघितल्याच भरून झालेल्या आहेत. तर आता मी बाकीच्या गोष्टी माझ्या आवरून घेते, आणि त्यानंतर दुपारच्या टायमाला मी आणि माझी मैत्रीण लंचसाठी जाणार आहे. तर आता मस्तपैकी पनीर पराठा खाऊन झालेला आहे, मस्तपैकी नाश्ता झालेला आहे, पोट भरलेला आहे. तुम्हाला माझं टायटल बघून कळलेलंच असेल मी कुठे चाललेली आहे. मी खूप एक्साइट आहे, कारण मी जेव्हा लहान होती तेव्हा मी बेळगावला गेलेली होती, त्यानंतर मी बेळगावला गेलेली नव्हती. पण तेव्हा मध्ये म्हणजे माझ्या मते मी 2री 3रीत असेल
त्या टायमाला मी बेळगावला गेली होती. त्यानंतर मी कधीच बेळगावला गेले नाही, म्हणजे माझे सख्खे मामा तिथे राहतात, तरीसुद्धा मी तिथे गेलेली नव्हती. सो मी खूप 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 जास्त एक्साइट आहे बेळगावला जाण्यासाठी. कारण एकतर कलावती आईंच्या मंदिरामध्ये मी तेव्हा गेलेली होती. ह्या टायमाला जर मला खरंच वेळ मिळाला तर मी पुन्हा कलावती आईंच्या मंदिरात जाईन. कारण मी लहान असताना कलावती आईंचं मंदिर जे ठाण्याला आहे परमार्थ निकेतन पाचपाखाडी भागात, तिथे मी दर रविवारी बालोपासनेसाठी जायची. परंतु जशी जशी मोठी झाली आणि त्यानंतर कॉलेज, क्लास, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ह्याच्यामध्ये मग पुन्हा बालोपासनाला जाणं बंद झालं. जर मला वेळ मिळाला तर नक्की बेळगावच्या परमार्थ निकेतनला मी नक्की जाणार आहे. परत तिथे गेल्यानंतर मी कुठे कुठे फिरणार आहे आणि काय काय करणार आहे हे सर्व तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि आता मी फ्रेश होऊन निघते आहे बाहेर जाण्यासाठी. परंतु सर्वप्रथम आता 3 दिवस मी नसणार आहे. तर आधी सर्वप्रथम मी जाणार आहे माझ्या भाच्याला भेटण्यासाठी. कारण मी त्याला दर 2-2 दिवसांनी भेटायला जात असते. तर आता प्रथम मी जाणार आहे माझ्या भाच्याला भेटण्यासाठी आणि त्यानंतर मी माझ्या फ्रेंडबरोबर जाणार आहे. कारण आता पुन्हा 3 दिवस माझं त्याची भेट होणार नाही आहे. सो तुम्हाला दाखवते की त्याचं जेव्हा नामकरण, त्याचं नेमिंग सेरेमनी होती तेव्हाचा तो आणि आता तो किती सारे त्याच्यामध्ये, म्हणजे हळूहळू लहान मुलं जशी जशी मोठी मोठी होत जातात तसं तसं त्यांच्यामध्ये किती डिफरन्स होत जातो. सो तो सुद्धा हळूहळू आता वाढायला लागलेला आहे. मी जवळ घेतल्यानंतर माझ्याशी असं करतो, म्हणजे कमीत कमी मी जे बोलते तर ते तो ऐकतो आणि असं फक्त त्याचं तोंड असं होतं. सो तुम्हाला मी दाखवते. आता मी जाते त्याच्याकडे. मेरा बच्चा शांत हो गया. हाँ शांत हो गया मेरा बच्चा. बाबू मैं अभी बोलायचं दादू, बाबू मैं अभी 3 दिन नहीं हूँ, किसी को कोई तकलीफ नहीं देना. बुआ जैसे 3 दिन के बाद आएगी मिलने आ जाएगी, है कि नहीं? 3 दिन का कॉन्ट्रैक्ट है बुआ का 3 दिन का कॉन्ट्रैक्ट है. तब तक इन लोग के साथ दिन निकाल लेना. ओ बुआ, किसकी बुआ है? किसकी बुआ है? मौसी ना, मौसी. देखो मौसी आपको देख रहा है. ए दादू तू का करतो? उचकी लागले, उचकी लागले. कोणी गोष्ट काढली? गब्बत नहीं एक पटका देल ना. ए मौसी, धमकी नहीं देने का. हाँ थोड़ा हम लोग को बड़ा होने दो. मेरे बच्चे को धमकी नहीं देने का है कि नहीं बाबू? मौसी धमकी देती है ना. उसका सर इधर करो मौसी. बाबू इकडे बुवाकडे, बुवा फुटवाली. ये वन नई फ्रॉक मैंने मेरा लाडू. ये तैयार हो गया बाबू. आजा लगे तू उत्तर लगे तो बाबू तैयार करतो. काय पण करून ठेवतो. तैयार हो गया बाबू. सेम फाउंडेशन लगाया है दोनों ने. नहीं मेगा सेम फाउंडेशन है दोनों का. वो क्या है, बुआ के पास जैसे आज उसको बुआ की इतनी आदत हो गई है, जैसे बुआ के पास आ जाता है वो सो जाता है. बुआ का लाडला है ना वो. हंस रही है. बुआ के पास आया ना इसके लिए. वो बालाजी वाला भी बोल दे उसको धागा लाने के भी 4 दिन फेरी मारती. तर आता भाच्याला भेटून झालेला आहे आणि निघते आता मैत्रिणीबरोबर रेस्टॉरंटला जाण्यासाठी. मी कुठे चालले ते तुम्हाला दाखवते आता. तर मी आता पोचलेली आहे कोरम मॉलला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता आहे झुडिओ. झुडिओचं हे नवीनच शॉप कोरम मॉलला ओपन झालेलं आहे. माझी मैत्रीण अजून आलेली नाही, ती येईलच थोड्या वेळात. तोपर्यंत मी झुडिओमध्ये जर मला काय आवडत असेल तर ते बघून येते. चला लेट्स गो. तुम्हाला सुद्धा दाखवते. जर मला नक्की काही आवडलं तर इथे नक्की परचेस करीन. सो आधी झुडिओमध्ये जाते, तिथे तोपर्यंत तेवढा वेळ जाईल आणि तोपर्यंत ती सुद्धा येईल. मला ना हा आवडला आहे आणि मी आता ठरवलं आहे की जे ठेवणीतले कपडे आहेत ना ते पण आता घालायला सुरुवात करायचं. माझ्याकडे हा चांगला वाटतोय कलर. बरेच सारे असे ठेवणीतले कपडे आहेत आणि हा कलर पण छान दिसतोय. हा कलर छान वाटतो. ब्राईट आहे दोन्ही, पण तुझ्या हातातला जो कलर आहे तो ब्राईट आहे, तो छान वाटतोय. पण म्हणजे इनफॅक्ट त्याच्यामध्ये फोटो वगैरे पण चांगले येतील. म्हणजे मी ट्राय करून बघते की हा मला व्यवस्थित बसतोय की नाही. अरे कारण रिअली हा PCODचा प्रॉब्लेम जिथपासून चालू झाला आहे ना, वेट एवढं गेन होत आहे ना. तुला ऍक्च्युली तुझ्या डाएट मध्ये काहीतरी चेंजेस करावे लागतील. येस, कारण गायनॅकने पण तेच सांगितलंय की जिथपर्यंत ते आता हार्मोनल चेंजेस झाले,
वेट लॉस जिथपर्यंत होत नाही ना तिथपर्यंत हे सगळे पिरियडचे प्रॉब्लेम हे सगळे तसेच राहणार आहेत. सो त्याच्यासाठी आता मला प्रचंड प्रमाणात वेट लॉस आणि खाण्यावरती कंट्रोल करायला पाहिजे. थोडं डाएट चेंजेस, हेल्दी डाएट म्हणतो ना आपण, तसं थोडंसं पाहिजे. तेव्हाच जाऊन तर तुला एखाद्या डाएटिशियनला कन्सल्ट करावं लागेल. हा कलर छान वाटतो मला. हा कलर माझा फेवरेट कलर आहे. मॉलला आलो आणि जर खरेदी नाही केली तर मॉलवाल्यांना वाईट वाटेल ना, म्हणून आम्ही खरेदी करतो. तर मी आज ठरवलेलं होतं की प्युअर व्हेज जेवायचं, परंतु मैत्रीण म्हणाली अगं आज कसली व्हेज जेवतेस, तिला तर नॉनव्हेजच खायचं होतं कारण ती खूप कमी प्रमाणात घरी नॉनव्हेज बनवते. सो तिने मला सांगितलं की तू ये आपण नॉनव्हेजच जेवूया, आणि त्यामुळे आम्ही डिसाईड केलं आहे की आत्ता बार्बेक्यू नेशनला जायचं. आम्ही आता चाललेलो आहोत बार्बेक्यू नेशनला जेवणासाठी. माझी मैत्रीण लंचची ट्रीट मला तिथे देते. पाणीपुरी इस टाइम आपका था ना? आपका था? हम एक्सचेंज कर लेंगे. आपले एक्सचेंज झाले. तू टेस्ट कर ना. मला लिची काय एवढं आवडत नाही. आता हळूहळू स्टार्टर्स येतील सगळे, ते पण छान असेल त्यांचं. ओके. थँक्यू. काय? हां. तर मी आता मैत्रिणीबरोबर लंचसाठी गेलेली होती आणि तिचं आणि माझा लंच केल्यानंतर ती तिच्या घरी निघून गेली. डिस्पोजेबल जे कंटेनर असतात ते आत्ता मी घेऊन आलेली होती आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं फ्राईड राईस बनवणार आहे. कारण आमची जी ट्रेन आहे ज्याने आम्ही बेळगावला चाललेलो आहोत ती ट्रेन माझी 8:50 आहे आणि म्हणजे ऑब्व्हियसली 9 वाजताची ट्रेन आहे आणि आम्ही काय एवढ्या लवकर वगैरे जेवत नाही आणि त्यानंतर पूर्ण रात्र काढायचे. सकाळी आम्ही बेळगावला 8 वाजता पोचणार आहोत. आत्ता तर मला खूप हेवी झालेलं आहे. रात्रीचं तर काय मला माहिती नाही की त्या टायमाला किती भूक असेल, परंतु खूप घाई असेल. मी पूर्ण रेसिपी तुम्हाला नाही सांगू शकणार, प्रत्येक गोष्ट नाही दाखवू शकणार. कधीतरी फुर्सत में दिखाएंगे आपको फ्राईड राईस की रेसिपी. फ्राईड राईस आणि मंचुरियनची रेसिपी कधीतरी जेव्हा मला भरपूर वेळ असेल तेव्हा मी दाखवेन. पण आता मात्र मी लवकर थोडा वेळ झोपून नंतर उठल्यावरती मी पुन्हा बनवून घेणार आहे, म्हणजे लवकरात लवकर बनवणार आहे. आणि ते जे कंटेनर डिस्पोजेबल कंटेनर आणलेले आहेत मी त्याच्यामध्ये मी फिल करेन आणि जाताना आमच्याबरोबर घेऊन जाईन. तर आता सर्व जेवण वगैरे आवरून घेतलेलं आहे आणि ते कंटेनरमध्ये सुद्धा भरले, त्याच्याबरोबर डिस्पोजेबल प्लेट्स वगैरे सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत. तर आता घड्याळात वाजलेले आहेत 8:15 आणि आमच्या घरापासून स्टेशन हे 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आम्ही बॅगा वगैरे घेऊन आता स्टेशनला पोहोचतो आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला भेटेल कारण बॅगा पण खूप जड आहेत. माझ्याकडे ही एक आणि ही दुसरी अशा 2 बॅगा आहेत माझ्याकडे आणि मी रिक्षेतनं चालली. आता 8:25 झालेत आणि आम्ही आता निघालोय. 8:50 ठाण्यावरनं हुबळीला जाणारी ट्रेन आहे, पण आम्ही मात्र बेळगावला उतरणार आहोत. सो निघाली आता रिक्षेने. हा जो बेळगावचा प्रवास आहे ना तो बाय ट्रेन करणार आहोत. त्या टायमाला गाडीने वगैरे नाही जाणार आहोत कारण खूप ट्रॅव्हलिंग होतं आणि त्याच्यामुळे काय होतं माझे आणि मिस्टरांचे दोघांचे सुद्धा पाय खूप दुखतात गाडी चालवून आणि तिथे गेल्यानंतर मग लग्न वगैरे काहीच एन्जॉय करायला मिळणार नाही. सो त्याच्यामुळे आम्ही यावेळेला असं ठरवलं आहे की बाय ट्रेनच जायचं आणि त्याच्यामुळेच आम्ही आता ट्रेनने निघालो आहे. 2 महिने अगोदर ट्रेनचं बुकिंग केलेलं आहे. वारा खूप आहे.
आम्ही बॅग्स वगैरे घेऊन पोचलेलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती. आमची जी दादर हुबळी एक्सप्रेस जी येणार आहे ती येणार आहे 5 नंबरवरती. अजून वेळ आहे, पण बरं झालं आम्ही खूप लवकर आलो. तर ट्रेनला गर्दी आहे की नाही माहिती नाही, पण स्टेशनवरती मात्र खूप सारी गर्दी आहे. ऑफिस टायमिंग असल्यामुळे लोकलला सुद्धा खूप जास्त गर्दी आहे. धावत पळत एका कंपार्टमेंटमधनं दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये, म्हणजे आमचा A1मध्ये डबा होता, सेकंड म्हणजे AC 2 टायरमध्ये, आणि मी जनरलला चढलो. त्याचं कारण असं होतं की आमचा जो A1चा डबा होता तो कोच नंबर 10ला येणार होता आणि कोच नंबर 10च्या ठिकाणी जनरल लागलं जिथे आम्ही उभे होतो. सो जनरलमध्ये चढलो कारण ट्रेन चुकू नये म्हणून. ट्रेनमध्ये चढून ह्या कंपार्टमेंटमधनं त्या कंपार्टमेंटमध्ये असे डबे चेंज करत 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 फायनली मी A1मध्ये पोचली आहे. पण तुम्ही कसे आलात? अरे यार, पण ते कोचला एवढं, अरे हो तुझं मान्य आहे मला, पण समोर जनरल लागल्यानंतर मी ट्रेन कशी सोडणार? पण एवढं लवकर पण मिळालं. माझा नवरा माझ्यावर चिडला आहे कारण मी त्याला काय सांगितलं की ट्रेनमध्ये आधी चढ, ही नंतरची गोष्ट आहे की आपला कोच कोणता आहे. सो तू थोडासा माझ्यावरती रागवला आहे. तर ठीक आहे, थोड्या वेळ ते शांत होईल. हा बरोबर चढला. आम्ही दोघं फर्स्ट क्लासमध्ये चढलो. फर्स्ट क्लासमध्ये चढला आणि तिकडनं तुम्ही आला? इथून ते इथपर्यंत होतं. अरे हो, मी ते जनरलच्या डब्यात चढली. एवढी गर्दी होती, बापरे. एका बाईने ते 3-3 बोचकी होती तिची आणलेली. मला तर काय कळतच नव्हतं. हा, अरे एकाने पायावर पाय काय दिला आणि कशी मी जनरलमधनं इथे पर्यंत पोचली आहे माझं मला माहिती आहे. तर हा आहे व्हेज फ्राईड राईस जो मी घरातून बनवून आणलेला कंटेनरमध्ये घालून. तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसतोय. नाईट बिफोर एक्झाम. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चादर वगैरे घातलेली आहे आणि झोपायला जातो. सकाळी 8 वाजता बेळगाव स्टेशन येईल तेव्हा उतरणार आहे. सो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ॲज वेल ॲज बेल आयकनसुद्धा क्लिक करा, ज्यामुळे माझे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. बाय, टेक केअर.